हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, तुम्हाला कल्पना आहे की आपल्या आचार्य 90 FMच्या स्टुडिओमध्ये आपण खूप छान वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गज मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो. आणि आज आपल्या सेलिब्रिटी कट्टा या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ओमकार सोगले. तर ओमकारबद्दल सांगायचं झालं तर म्हणजे खूप छान वाटतंय की आजकाल बऱ्याच जणांना प्रश्न असतो की मी माझं करिअर कशात करू, किंवा असतं ना की मी माझी आवड कशी जोपासू. मला असं वाटतं ह्या सगळ्या तरुणांसाठी ओमकार इज द बेस्ट एक्झाम्पल. कारण झालेला आहे तसं इलेक्ट्रिकल इंजिनियर, बट तो ऍक्टिंग क्षेत्रातून पुढे आलेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या मराठी मालिका असतील, वेब सिरीज असतील, याच्यामधून त्याने काम केलेलं आहे. त्याशिवाय कविताही करायला त्याला आवडतात. वेगवेगळ्या खूप अशा गोष्टी आहेत ज्याचा उलगडा या सगळ्या आपल्या पुढच्या सेगमेंटमध्ये आपल्या पॉडकास्टमध्ये होत जाणार आहे. पण तत्पूर्वी पुन्हा एकदा ओमकारचं आपण खूप स्वागत करूया. ओमकार, खूप खूप स्वागत आहे. आणि फायनली आपण बोलून बरेच दिवस झाले आणि आज हा मुलाखतीचा गप्पांचा आज योग आलाय. तर खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. आणि आपण गप्पांना सुरुवात करूयात. आणि मला एक खूप आतून आलेला प्रश्न आहे, जेव्हा मला कळलं की तुझं बॅकग्राऊंड हे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे. आणि जे काही तुझ्याबद्दल पाहिलं किंवा वाचलं, माहिती जी काही आहे त्यामध्ये असं दिसतंय की बऱ्याच मालिकांमधून म्हणजे ऍक्टिंगमधून तू पुढे आलेला आहेस किंवा ऍक्टिंगमध्ये डिप्लोमा वगैरे झालेला आहे. पण मग हे इंजिनिअरिंगचा वेळ ऍक्टिंगमध्ये कसं काय कन्वर्ट झालं? सो बेसिकली पहिल्यांदा इंजिनिअरिंग करायचं नव्हतं. ओके. पहिल्यांदा मेडिकल साठी जाणार होतो, लाईक MBBS करणार होतो. पण एवढी कॉम्पिटिशन आहे की नाही मिळालं ऍडमिशन. अच्छा. सो मग दुसरा प्लॅन काय, तर मग इंजिनिअरिंगकडे वळालो. पण तेवढं मन लागत नव्हतं. पहिलं वर्ष गेलं तर दुसऱ्या वर्षी एक अनाउन्समेंट आली की ज्याला ज्याला युथ फेस्टिवलमध्ये पार्टिसिपेट करायचंय त्याने 4थ्या फ्लोअरला आणि ऑडिशन द्या. म्हटलं ठीक आहे, जावा आपण. आणि लहानपणापासून मला हे आवडायचं, डान्स म्हणा किंवा छोटे छोटे नाटुकली म्हणतो आपण त्यांना. तर ते शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये किंवा ते आधीपासून करायचो. त्याच्यानंतर म्हटलं चला ऑडिशनला जाऊया. तिथे ऑडिशन दिलं आणि इंजिनिअरिंगमध्ये तेवढी कॉम्पिटिशन नाही ह्या फील्डसाठी. सो तिथे सिलेक्ट झालो आणि मग सुरू झालं तिथून. मग युथ फेस्टिवलला स्किट्स करा किंवा एकांकिका, मोनो ऍक्ट हे सगळं करत करत मग 4 वर्ष त्याच्यामध्ये केलं. त्याच्यानंतर मग आता इंजिनिअरिंगमध्ये जास्त आम्हाला स्कोप नव्हता काही करायला बाहेरून. मग आता सॅटर्डे संडे सुट्टी, तर बाहेरून काय करावं. मग जे प्रायव्हेट अकॅडमीज असतात ऍक्टिंगच्या, मग अरुण नलावडे सरांची एक अकॅडमी होती सृजन म्हणून बोरिवलीमध्ये. अजून एक जोहार फिल्म्स अँड थिएटर अकॅडमी होती विरारमध्ये. सो सॅटर्डे संडे मी तिकडे जायचो. आणि दिवसभर म्हणजे जवळजवळ 4 ते 5 तास सॅटर्डे संडेचे मी तिथे घालवायचो. आणि तिथून मग ऍक्टिंग शिकत, इकडून तिकडून शिकत. म्हणजे मला मुळात हे जाणून घ्यायचं की युथ फेस्टिवलमुळे हे सगळं तिकडे असं ते की आलं पुढे. बट या अगोदर तुला आवड होती का की ऍक्टिंग करावी किंवा कारण मी ना म्हणजे असं ऐकलंय की इंजिनिअरिंग करणारी मुलं ही प्रचंड अभ्यासू असतात किंवा आम्हाला खूप अभ्यास असतो, आम्ही अदर ऍक्टिव्हिटीजमध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह होताना दिसत नाही. म्हणजे मला असं वाटतं या ज्या काही ही जी काही एक चौकट आहे ना सगळ्या लोकांनी बनवलेली, तू त्याला ब्रेक करतोयस. रादर आपल्याकडे असे बरेच एक्झाम्पल आहेत जे त्या फील्डमध्ये त्यांनी शिक्षण घेतलंय पण त्यांनी ऍक्टिंगमध्ये किंवा अदर फील्ड्समध्ये खूप भन्नाट असं काम केलंय. सो तू ते युथ फेस्टिवल पासून मग ते सुरू झालं तुझं, मग पुढे काय? नाही, अर्थात पोरं हुशार असतात इंजिनिअरिंगमध्ये. पण माझ्या 8 सेमचे 16 रिझल्ट आहेत. ओ माय गॉड, किती गोड उत्तर दिलंय. 8 सेमचे 16 आणि शेवटचा पकडून 17. मला आता हा प्रश्न विचारायचा होता, बाय द वे तुझा अभ्यास आणि तू हे कसं मॅनेज केला आता मला विचारायचं नाही. 4 वर्षात मी पूर्ण केलंय. अच्छा, 4 वर्षात मी पूर्ण केलंय. पण एखादी केटी लागली तर मग तो पुन्हा रिझल्ट येतो ना. बरोबर. प्रत्येक असे बरोबर. 2 सेम मी 3रा आणि 7वा सेम होता आणि 8वा तो शेवटचा. हे फक्त मी एका अटेम्प्ट मध्ये क्लिअर केल्यात. बाकी सगळे 1, 2, 3 अटेम्प्ट. ओके, नॉट बॅड. पण हो, तुम्ही म्हणजे फर्स्ट क्लासने पास झालेलो आहे. 62 समथिंग% आहे. गुड. आता वळू आवड कशी. लहानपणापासून लाईक पप्पा माझे त्यांच्या कॉलेजच्या काळात थिएटर वगैरे करायचे. सो ते कदाचित असेल, तेच गुण आले असतील.
आवड होती. स्कूलमध्ये पण डान्स वगैरे करायचो. लाईक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये 3-4 डान्स वगैरे असायचे माझे. एखाद छोटंसं नाटुकली असायची. ती आवड होती. फक्त 11वी-12वी ब्रेक होता माझा, तेव्हा खूप जास्त सिरियस होतो मी अभ्यासाकडे. 10वीला पण अभ्यास आणि हे करत केलंय. म्हणजे तेव्हा पण मला 89% होते. सो स्मार्ट. पण नंतर मग झालं नाटकच. पण मग मला एक सांग, मग यावेळेला घरच्यांच्या काय प्रतिक्रिया आल्या? कारण म्हणजे पॅरेंट्सना माहित असं की इंजिनिअरिंग करतोय मुलगा, म्हणजे ते खूप अवघड आहे, किंवा त्या सगळ्या अभ्यास, त्या सगळ्या एक्झाम्स आणि या सगळ्या गोष्टी, आणि त्यात तुझं जे काही लक्ष होतं ते इंजिनिअरिंगच्या अभ्यासावर होतंच नो डाऊट, पण त्यापेक्षा जास्त हे नाटक म्हणा किंवा ऍक्टिंग म्हणा याकडे होतं. तर मग घरच्यांच्या त्यावरती काय प्रतिक्रिया असायच्या, किंवा तू जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये प्रॉपरली आलास त्यानंतर घरच्यांच्या कशा प्रतिक्रिया होत्या? ऑब्व्हियसली आपण महाराष्ट्रीयन फॅमिलीमधून येतोय, तर ते त्यांच्यासाठी नवीन असतं. कारण इंडस्ट्री वेगळी आहे आणि बाकी 9 to 6 जॉब हे वेगळं आहे. सो ते ऑब्व्हियसली त्यांच्यासाठी वेगळं होतं. पण आहे त्यांचं, म्हणजे आधीपासून होताच, आताही आहे ऑब्व्हियसली, पण ते त्यांना पचायला वेळ लागत गेला. सो त्यांचंही एक असतं की प्रत्येक महाराष्ट्रीयन फॅमिली किंवा कोणत्याही आई वडिलांचं असं असतं की चला आपला पोरगा नीट जॉबला लागावा, चांगले पैसे आणावे आणि तो एकदा सेट व्हावा, लग्न व्हावं आणि बाकीचं काय असेल त्याचं ते. पण आता हे फील्ड अप अँड डाऊन्स असतात, सो ते ऍक्सेप्ट करायला वेळ लागतो. पण माझे घरचे समजूतदार आहेत, सो त्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे यू आर सच अ लकी चाइल्ड की असे पॅरेंट्स आहेत की जे सपोर्टिव्ह आहेत की तू करतोयस त्यामध्ये कंटिन्यू कर किंवा या सगळ्या गोष्टी. बरं, आता मला तुला विचारायचं आहे की ऍक्टिंग आणि इंजिनिअरिंग ह्या दोन्ही गोष्टी तू शिकत होता सायमल्टेनियसली, सगळ्यात जास्त मन आणि लक्ष कोण वेधून घेत होतं? ऑब्व्हियसली ऍक्टिंग. काय बात आहे. बरं, आणि मला आता एक सांग की जेव्हा इंडस्ट्रीमध्ये म्हणजे ऍक्टिंग शिकत गेल्यानंतर कधी असं वाटलं का की या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला लवकर चान्स मिळावा, किंवा चान्स मिळाला पहिला तर तो कसा मिळाला, कशा थ्रू मिळाला, आणि त्या थ्रू तुझ्या हे काय म्हणतात भावना काय होत्या ऍट दॅट टाइम? खरं सांगू तर ह्या इंडस्ट्रीमध्ये काम मिळवणं सोपं आहे, पण ते मिळवत राहणं कठीण आहे. बरोबर, काय वाटतं? सो पहिला चान्स म्हणजे मी सुरुवात ही माझी अगदी छोट्या छोट्या भूमिका करत झाली. मी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होतो. 9 मार्च 2020 ला माझं पहिलं शूट होतं. मनबावरे मालिका, आणि काहीतरी 1-2 दिवसाचं कॅरेक्टर होतं ते, आणि नंतर लॉकडाऊन लागलं. सो त्याच्यानंतर लॉकडाऊन नंतर ते 7-8 महिने गेले. 2020 तर पूर्णच गेला त्याच्यामध्ये. 2021 ला मग पुन्हा सुरुवात झाली. मग छोटे छोटे रोल, नंतर मग कंटिन्युटी ट्रॅक, आणि कधी ट्रॅक लीड करायचा, कधी मग ऍड फिल्म्स वगैरे केल्या, त्या मग लीड मध्ये केल्या, किंवा ज्या शॉर्ट फिल्म्स केल्या, किंवा काही गव्हर्नमेंटच्या डॉक्युमेंटरीज केल्या, त्याचं लीड कॅरेक्टर केलं. पण मग म्हणजे सिरियल बद्दल मला सांगायला अतिशय आनंद होतो की म्हणजे तू वेब सिरीज मधून काम केलेलं आहेस, म्हणजे जो काही एक्सपिरियन्स आहे तो फार वेगवेगळा आहे. जसं तू सांगितलंस, तू ऍड फिल्म्स केलेल्या आहेत, वेब सिरीज मधून काम केलंयस, वेब फिल्म्स असतील, वेब सिरीज मध्ये बघायला गेलं तर काय त्या वेब सिरीज कमांडर करंट सक्सेना, ओके, आणि वेब फिल्म मध्ये ब्रह्मजन्म अशी एक वेब सिरीज आहे, आणि मराठी सिरियल्स मध्ये तर म्हणजे बऱ्याच सिरियल्स आहेत. त्यामध्ये मुरांबा म्हणून आहे, सहकुटुंब सहपरिवार असेल, स्वराज्य, सौदामिनी, ताराराणी, आणि त्याचबरोबर बाळूमामाच्या नावानं चांग भलं, यासारख्या बऱ्याच खूप गाजलेल्या मराठी मालिकांमधून तू प्रत्येक प्रेक्षकांच्या आपला जो मराठी चाहता वर्ग आहे त्यांच्या घराघरात पोहोचलास. पण सुरुवात जी आहे ती वेब सिरीजने केलीस, ऍड फिल्मने केलीस की मालिकाने केलीस? सुरुवात कॅमेरा समोरची खरी सुरुवात तर ऍड फिल्मने झाली. ओके. त्याच्यानंतर सिरियल, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट डॉक्युमेंटरीज, ओके, मग शॉर्ट फिल्म्स, आणि पुन्हा सिरियल, आणि या सगळ्या गोष्टी तो सिलसिला पुढे चालू राहिला. पण मग सगळ्यात पहिल्यांदा असं दडपण आलेलं पहिला एक्सपिरियन्स ज्या वेळेला होता ऍड फिल्मचा करण्याचा कॅमेरा समोर, की आपण शिकलो तर आहोत पण पहिल्यांदा आपण लोकांसमोर जाणार आहोत, जास्त प्रमाणात लोक आपल्याला पाहणार आहेत, त्यावेळेला कसं दडपण आलं, कसं टॅकल केलं या गोष्टी? ऑब्व्हियसली दडपण होतं. कसं असतं, नाटकातून आलोय सो तो कॉन्फिडन्स आहे, पण ते क्षेत्र वेगळं आहे आणि हे क्षेत्र वेगळं आहे कॅमेऱ्यासाठी. लाईक दोघांमध्ये डिफरन्स आहे. नाटकासाठी आपलं लाऊडनेस वगैरे असतो, कॅमेऱ्यासाठी आपण खूप सटल करण्याचा प्रयत्न करत असतो. पण जी पहिली ऍड फिल्म केली तिथे माझे एक सर होते ओळखीचे, सो तेवढं काही दडपण वाटलं नाही मला. ओके.
पण नंतर मग गोष्टी शिकत गेलो आणि मग ते दडपण कमी होत गेलं. क्या आहे श्रोते, आज आपण ओंकार सोबत छान दिलखुलास गप्पा मारतो. या गप्पा आपण अशा सुरू ठेवणार आहोत. ओंकार बद्दलच्या अजून बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे थिएटरचा 5-6 वर्षांचा अनुभव तो आपल्या पाठीशी घेऊन, आपल्या काठीशी घेऊन या इंडस्ट्रीमध्ये आलेला आहे आणि कदाचित टचवूड त्याचमुळे खूप छान छान कामं तुला भेटत गेलेली आहेत. रादर त्या सगळ्या गोष्टींविषयी जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. आणि अजून एक खूप गोड गोष्ट आहे जी म्हणजे लिखाणही करतो तो तर त्याविषयी जाणून घेऊयात. पण या छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ओंकार सोबतच्या या दिलखुलास गप्पा आरजे कोमल सोबत अशाच ऐकत राहा. आणि आता घेऊयात एक छोटासा गाण्यांचा ब्रेक. ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या आपल्या सेलिब्रिटी कट्ट्यामध्ये आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ओंकार. आणि ओंकार सोबत छान दिलखुलास गप्पा आपण मारत आहोत. म्हणजे ब्रेक पूर्वी आपण जाणून घेतलं की तो इंजिनिअरिंग करता करता त्याची वाट कशी चुकली आणि कसा तो ऍक्टिंग फील्डकडे आला. आणि ऍक्टिंग फील्डमध्ये आल्यानंतर कशा पद्धतीने त्याने तो डिप्लोमा पूर्ण केला, कशा पद्धतीने त्याने सिरियल्स आणि ऍडकडे वळला तो. परंतु मला आता विचारायचं ओंकार की असं म्हणतात ना की या इंडस्ट्रीमध्ये कॉन्टॅक्ट्स खूप मस्ट आहेत. म्हणजे तुमची ओळख, तुम्हाला कुठेतरी एक ब्रेक मिळणं फार मोठं गरजेचं असतं. तुला जसे कॉन्टॅक्ट्स मिळत गेले, तू जसं पुढे पुढे करत गेलास, तू अनेक दिग्गज कलाकारांना भेटलास आणि दिग्गजांसोबत तू काम केलंस, तेव्हाचा अनुभव कसा? म्हणजे मोठमोठ्या कलाकारांसोबत काम करताना कसं वाटलं? अर्थात छान वाटतं. किंवा एक ऍक्टिंग मध्ये असतं की गिव्ह अँड टेक्स असतात. जर समोरची ऍक्टिंग खूप छान असेल तर आपल्याकडून सुद्धा ती खूप छान प्रकारे येते बाहेर. सो जेव्हा दिग्गज कलाकारांसमोर जेव्हा काम करतो तेव्हा ऑब्व्हियसली ते खूप छान काम करत असतात आणि त्यांच्यामुळे मग आपल्यामध्ये पण बऱ्याच सुधारणा होत असतात. बरोबर. सो तो एक तर अनुभव पण चांगला मिळतो आणि एक फायदाही होतो आपल्याला ऍज अन ऍक्टर म्हणून. सो खूप छान वाटतं. आणि लाईक लहानपणात आपण ज्यांना टीव्हीवर बघायचो त्यांच्या समोर आपण मेकअप रूम शेअर करतो किंवा त्यांच्यासोबत आपण काम करतो. सो ते एक वेगळंच फिलिंग असतं. ऑफकोर्स. आणि मला एक सांग, असा कोणता अनुभव आहे का असं कोणत्या कलाकारासोबत की की त्यांच्यासोबत काम करताना मला पहिल्यांदा टेन्शन आलं पण नंतर खूप छान जमवून दिलं, असा कुठला अनुभव? बरेच आहेत. शशांक दादा सोबत काम करत, शशांक केतकर. सो मुरंबा करत होतो आणि पहिलाच दिवस जो होता तो फाईट सीन होता, आमचा फाईट सिक्वेन्स होता. आणि माझं असं होतं की माझा हात तुटलेला आहे आणि तो असा गळ्यात बांधलाय. सो तो ऍक्च्युअल असा बांधला होता आणि हे बोट पण अशी तुटली होती. असा तो सीन होता आणि फाईट सिक्वेन्स आहे. तर आता फाईट करून आणि उन्हात आम्ही फाईट करतोय, तर गाडीवर धक्का वगैरे देणं किंवा मी गाडीवर असा पडतोय. सो तर आम्ही खूप थकत होतो. तर मला असं वाटलं की हा एवढा मोठा ऍक्टर आहे, सो एक असणार ना की बाबा एक ऍटिट्यूड असतो तो असणार असं मला वाटलं. पण नाही, लाईक जेव्हा मी थकलेलो असायचो, आता माझा हात बांधलेला आहे, तेव्हा मी असं एका हाताने पाण्याची बॉटल नाही उघडू शकत. सो तो विचार यायचा, तो स्वतः मला पाण्याची बॉटल बाटली उघडून दिलेली. तर ते खूप छान वाटतं की बाबा एवढा मोठा कलाकार आणि एवढा म्हणजे डाऊन टू अर्थ आहेत. आपल्या नाही मराठी इंडस्ट्रीमध्ये असे बरेच मोठे कलाकार आहेत जे इतके उच्च पातळीवरती जाऊन सुद्धा अगदी छान सगळ्यांशी हसत खेळत असतात. आणि रादर आपल्या सोबतच्या कास्टला आपण किती कम्फर्टेबल फील करवतोय हे खूप जास्त मॅटर करतं, नाही का? लाईक असं असतं की चला क्लोज लागलाय तर मग जे पण डायलॉग्स असतात बाकीचे ते असिस्टंट डिरेक्टर देतो. तिथे माझा क्लोज लागला होता, त्याला माहिती आहे की काहीतरी चांगलं येईल ह्याच्याकडून, म्हणून माझा क्लोज लागलाय तर त्याचा क्लोज नव्हता, तो समोर उभा राहून मला डायलॉग्स देत होता की बाबा चल माझ्या डायलॉगने याचे डायलॉग्स अजून छान येतील. सो त्याच्यानंतर आता 2022ला गेली होती मुरंबा. 2 वर्ष काय दादाला भेटलो नाही मी कधी, पण छान, म्हणजे खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. असे बरेच कलाकार आहेत आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये ज्यांच्या सोबत काम करायला मिळणं म्हणजे त्यातला तुझं हे एक म्हणेन ना की खूप छान अपॉर्च्युनिटीज तुला ह्या मिळालेल्या आहेत सिरियलच्या माध्यमातून, त्यामुळे तू बऱ्याच कलाकारांशी भेटत असशील. बरं, आता मला अजून एक विचारायचं आहे तुला की म्हणजे तू लिखाणही करतोस, ओके, तर लिखाणाकडे कधीपासून लिखाणाचा किडा डोक्यात तुझ्या? ते ऍक्सिडेंटली झालं ऍक्च्युअली. अरे बापरे. आता ह्याच फील्डमध्ये आहे, सो ते पण असं होतं की मी काहीतरी एक फोटो काढला होता आणि त्याला मला कॅप्शन सुचत नव्हतं. सो काय ते 2 ओळी लिहिल्या, मग त्या 2च्या 4 झाल्या, काहीतरी असं छान मोठी कविता वगैरे कविता झाली. पण ते असं फार असं एकदम छान कविता लिहिली होती असं नाही,
पण त्यानंतर असं वाटलं की तो एकदम कॉन्फिडन्स आला मला की बाबा 8-10 ओळींचं लिहिलंय मी, लिहू शकतो. मग थोडं लिहत आता पण चांगलं लिहितो की नाही माहित नाही मला. नाही, ते आता आपले श्रोतेच ठरवतील. तर मला तुला एक रिक्वेस्ट करायची की तू स्वतः एक कलाकार आहेस आणि कलाकारांसाठी कधी काही लिहिलंयस का किंवा काय? हो, लिहिलंय. प्लीज 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 आमच्या श्रोत्यांना तू ते ऐकवावंस. आणि म्हणजे आपल्याला ओमकारच्या 2 बाजू दिसणार आहेत की तो एक खूप गोड छान आर्टिस्ट पण आहे आणि पण त्याच्या पलीकडे जाऊन तो खूप काही छानसं लिहितो, जे मी ऐकलेलं आहे. आय नो की ते खूप गोडच आहे, पण तुम्हाला कसं वाटतं आता हे तुम्ही स्वतः सांगायचं. तर ओंकार, मी तुला रिक्वेस्ट करेन की कलाकारांचं तू काही ते मांडलंयस ते प्लीज. प्रत्येकाचा एक स्ट्रगल असतो किंवा टफ टाइम असतो. मग त्याच्या आयुष्यात बरीच माणसं असतात, घरचे, रिलेटिव्ह, त्याला त्याचे मित्र किंवा कोणीही असतं, सोसायटी असते. पण तो एक एकटा असतो आणि त्याला माहित असतं त्याचं स्ट्रगल काय असतं. सो माझंच नाही, मी पूर्ण कलाकारांच्या वतीने लिहिलं असं कदाचित. ते असं आहे की दिवसभराच्या संहितेमध्ये घरातल्यांचे संवाद फक्त तुमच्या विरोधात असतील, प्रत्येक संवाद तुमच्या नाकर्तेपणाची जाणीव करून देत असेल, तर तुम्हीच हळूहळू स्वतःच्या मनातून उतरू लागता. मग डोळ्यांतून येणाऱ्या पाण्याला थांबवून काहीच न झाल्याचा उत्तम अभिनय करावा लागतो. स्वतःला स्वतःवर आणि निवडलेल्या क्षेत्रावर शंका येऊ लागते, राग येतो. असं वाटतं आजची ही संहिता कुठेतरी कपाटात बंद करून चावी लांब जंगलात फेकून द्यावी आणि स्वतःची संहिता स्वतः लिहावी, त्यात फक्त आणि फक्त यश असेल, कौतुक असेल, प्रसन्न वातावरण असेल. पण नाही, नाईलाजाने आज जे लिहिलंय ते स्वीकारावंच लागतं. शांत राहावं लागतं, आपल्या क्षेत्रावर ठाम राहावं लागतं, बोचणाऱ्या काट्यांना सहन करावं लागतं, स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो. आणि कोण नसेल समजून घेणार तर उशीलाच कूस बनवून त्यावर शांत डोकं ठेवून झोपावं लागतं, कारण दुसऱ्या दिवसाची संहिता सादर करायची असते. किती गोड. म्हणजे एक्झॅक्टली हे असंच असतं ना आयुष्य कलाकारांचं. आणि जे काही गोष्टी इव्हन ऍज अ आर्टिस्ट म्हणून तूही फेस केल्या असतील तुझ्या आयुष्यामध्ये, आणि ते सगळंच तू मांडण्याचा प्रयत्न केलायस. आणि जे काही लिहिलंयस ते खूप गोड आहे, हार्ट टचिंग आहे रादर, असं मी म्हणेन. आणि प्रत्येक कलाकारांची भूमिका मांडणारा आहे. त्यामुळे हे तर मी एक ऐकलंय. सो आय एम टू मच क्युरियस अबाउट की अजून काय काय पुढे असेल ऐकायला मिळेल. बरं, हे झालं, पण तुझ्या अजून काही कविता आहेत त्या सुद्धा ऐकणारच आहोत नो डाऊट. पण मला आता असं विचारायचंय की तू ऍट अ टाइम बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे तू नाटक, थिएटर केलेलं आहेस, तू सिरियल केलेल्या आहेत, मालिका केलेल्या आहेत, ऍड शूट केलेल्या आहेत आणि वेब सिरीज केलेल्या आहेत. प्रत्येक गोष्टीचा एक वेगळा वेगळा फेज आहे, ठीक आहे. प्रत्येक गोष्टीचा एक वेगळा वेगळा साचा तयार झालेला आहे. तर मला तुला विचारायचंय की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कोणती गोष्ट अशी होती जी तुझ्यासाठी करणं थोडंसं डिफिकल्ट गेलं, किंवा कुठली गोष्ट ही जास्त जवळची आहे आणि ती छान वाटते करताना? डिफिकल्ट असं नाही काही. सो यार, मला डिफिकल्ट असं काही जात नाही. सहज उत्तर दिलंय त्याने. म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक वेगळं असतं ना. लाईक आता नाटक करायचंय तर रिहर्सल्स असतात, एक महिनाभर तरी जर असेल तर. सिरियल असेल तर त्याची स्क्रिप्ट सकाळी येते, ती वाचा, पटापट वाचा आणि जा. त्याच्यानंतर ऍड शूट करायचं असेल तर ऍटलीस्ट 2-3 दिवस ते देतात स्क्रिप्ट, आणि ते छोटंसं असतं, काहीतरी जास्त काही नसतं. वेब सिरीजचं पण आधी देतात किंवा ते ठीक आहे, मिळतो वेळ. अजून काय राहिलं? अजून आपलं बरंच झालं. म्हणजे वेब सिरीज झालं, सिरियल झालं, शॉर्ट फिल्मचं पण ते आहे. म्हणजे ते इट्स लिटिल बिट सेम. वेब फिल्मचं पण आधी मिळून जाते स्क्रिप्ट. सो मजा याच्यामध्ये येते की मला वेब सिरीज करायला मजा येते, मला वेब फिल्म करायला मजा येते, आणि ऍड फिल्म करायला मजा येते. ऑब्व्हियसली नाटक तर त्याला काही पर्यायच नाहीये, ते सुरुवातीपासून नाटक सुरुवातीपासून करायलाच आवडतं. पण त्याला घेऊन वेब फिल्म, वेब सिरीज आणि ऍड फिल्म हे करायला आवडतं मला. क्या बात आहे. आणि मला आता एक सांग की ज्या वेळेला म्हणजे चल की आई बाबांचा आपण मगाशी म्हणालो की खूप चांगला सपोर्ट मिळालेला आहे, खूप छान सपोर्ट त्यांचा तुला आजवर आहे, पण ज्या वेळेला तू मालिका म्हणजे हे आपल्या आईचं खूप जवळचं असतं, यु नो, म्हणजे तिच्यासाठी मालिका म्हणजे खूप जवळचा भाग असं असतं.
तर जेव्हा आईने किंवा फॅमिलीने कोणी फॅमिली मेंबर्सने तुला असं सिरियलमध्ये पाहिलं आणि ट्रॅकमध्ये दिसतोयस आणि खूप छान काहीतरी काम करताना, मग त्यावेळेला कशा रिॲक्शन्स येत गेल्या फॅमिलीकडून? ऑब्व्हियसली छान वाटतं त्यांना की आपला पोरगा दिसतोय ते नातेवाईकांना सांगणार किंवा मावशीला सांगणार कॉलवर की अरे ओंकार आता आजपासून या सिरियलमध्ये बघा हा तुम्ही. म्हणजे आणि ते व्हॉट्सअपला स्टेटस वगैरे असं तू ह्या सगळ्या गोष्टी फील केलेल्या आहेत. क्या बात आहे. बरं मला एक सांग, अजून तुझी कोणती अशी कविता आहे का लिहिलेली जी तुला खूप आवडते आणि तू आमच्या श्रोत्यांना ऐकवशील? सो मला असं वाटतं की आज ओंकार इकडे आलाय, आपण त्याला ऍक्टिंग तर करायला सांगू नाही शकत पण आपण त्याच्या सुंदर सुंदर कविता नक्कीच ऐकू शकतो. कोणतीही जी तुला आवडते? ओके. सो मी बेसिकली एक तर खूप सॅड लिहितो, नाही तर खूप असं प्रेमळ लिहितो. आम्हाला प्रेमळ चालेल, सॅड नको. येस. अगदी साधे झुमके घेईन तुझ्यासाठी, तुझ्या कानांजवळ आले की आपोआपच सजतील ते. वा. अगदी साधे झुमके घेईन तुझ्यासाठी, तुझ्या कानांजवळ आले की आपोआपच सजतील ते. मी कळी माळेन केसांत तुझ्या जवळ आली की आपोआपच बहरेल ती. अरे बापरे. मी कळी माळेन केसांत तुझ्या जवळ आली की आपोआपच बहरेल ती. लावेन लाली तुझ्या गालांना, तुझ्या जवळ आली की लाजेल तीही आपोआप. पैंजण ही तयार आहेत तुझ्या पायांजवळ येऊन छुमछुमायला. किती आणि काय काय तयार आहे तुझ्या जवळ येऊन समृद्ध होण्यासाठी. मी ही तयार आहे तुझ्या जवळ येऊन समृद्ध होण्यासाठी. तू ये फक्त आता. हा 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 हा. ओ माय गॉड. म्हणजे ना कोणतीही मुलगी सहज इम्प्रेस होईल रे. इतकी गोड आणि असं यु नो प्रत्येक मुलीचं असतं ना की असा मुलगा पाहिजे, असं बोलणारा मुलगा पाहिजे. कुठे असतं असा मुलगा? तर मला असं वाटतं फॅन बेस आता नक्की अजून वाढेल तुझ्या ह्या कविताच्या. मी बघते. सो आता बघा, म्हणजे तुम्ही असं सुनबाई बघितली नसेल तर टेन्शन घेऊ नका, कारण इतकं सगळं गोड ऐकल्यानंतर कोणी सहज असं म्हणजे मुली स्वतःहून चालत येतील, आम्ही वा वा असा मुलगा कोणी पाहिजे बोलणारा. पण जोक्सचं पार्ट खूप गोड लिहिलंयस, म्हणजे ते यु नो असं फील झालं, अंगावरती शारा आला पटकन. असं खूप छान लिहिलंयस, असं छान छान लिहत राहा. पण मुलाखतीच्या आपण थोडंसं उत्तरार्धाकडे आलोय. मला तुला विचारायचंय की सध्या असं म्हणतात की सोशल मीडिया खूप वास्ट झालाय आणि सोशल मीडिया थोडंसं असं जास्त एक्सप्लोर लोक करायला लागली आहेत आणि त्यामुळे मग कुठेतरी आपले जे थिएटर आर्टिस्ट आहेत ते कुठेतरी असं वाटतं की ते अजून तिथेच आहेत, ते अजून पुढे नाही चाललेत किंवा ते असं म्हणतात ना की त्यांना तितके लवकर चान्स मिळत नाहीये. सो या सगळ्या गोष्टींविषयी काय तुझं मत आहे? खरंच चांगला प्रश्न आहे. टू बी ऑनेस्ट माझे फार फॉलोअर्स नाहीयेत इंस्टाग्रामवर. कसं होतं ना, दोन गोष्टी आहेत. एक तर ते इन्फ्लुएन्झर आहेत, मग काही तिथूनच आल्या, थिएटर करून नंतर इन्फ्लुएन्झर झालेले आहेत, त्यांना चांगले फॅन्स मिळालेले आहेत. त्याच्यानंतर काही खरंच थिएटर करणार आहेत, ते थिएटर करतात, त्याच्यानंतर सिरियल फिल्म्स जे पण असेल ते करतात. पण इन्फ्लुएन्झर म्हणजे काय की एखाद्या गोष्टीसाठी इन्फ्लुएन्स करून एखाद्या चांगलं काहीतरी लोकांसमोर, मग त्याच्यामध्ये पण आता मी बघतो ना काही रील स्टार आहेत, काही लोक खूप छान करतात, बरोबर, खूप चांगला मेसेज वगैरे करतात, आणि काही लोक खूप जास्त वल्गर वगैरे भाषा वापरून मग त्यांचे फॉलोअर्स वाढवतात. मग त्या दोन गोष्टी आहेत. असं नाही म्हणत की इन्फ्लुएन्झर असणं वाईट आहे किंवा इन्फ्लुएन्झर पेक्षा ऍक्टर मोठा आहे किंवा इन्फ्लुएन्झर लहान आहे, असं माझं मुळीच मत नाहीये. इन्फ्लुएन्झर म्हणजे काय, एखाद्या गोष्टीसाठी इन्फ्लुएन्स करून जर एखाद्या कंपनीसाठी तुम्ही काम करत असाल किंवा ब्रँडसाठी काम करत असाल तर त्या ब्रँडसाठी इन्फ्लुएन्स करून ते प्रोडक्ट विकत घ्यायला लावणं एखाद्या, सो मार्केटिंग करणं बेसिकली. पण काही ठिकाणी बघतो की कास्टिंग करताना सुद्धा की अरे ह्याचे फॉलोअर्स जास्त आहेत, आपण ह्याला कास्ट करूया, मग तो ऍक्टर कसाही असो. सो ह्यामध्ये बऱ्याच कलाकारांचं मरण होतं. ऑब्व्हियसली माझंही होतं, कारण माझे फॉलोअर्स तेवढे नाहीये, आणि बऱ्याच मराठी कलाकारांनी ह्याच्याबद्दल आवाज उठवलेला आहे. पण आता ते कधी बंद होईल किंवा होईल की नाही माहित नाही, किंवा तो ट्रेंड आहे. इन शॉर्ट, जसं तू म्हणालास की लोकांना समजलं पाहिजे की खरा कलाकार कोण आहे, आणि हे लोकांनी ओळखण्याची जास्त गरज नाही. लोकांना आता कळतं हे फील्ड की बाबा ऍक्टिंग नक्की काय आहे. बरोबर. एक 90s मध्ये अभिनय वेगळा होता लोकांचा, किंवा ज्या पद्धतीच्या फिल्म्स किंवा काही सिरियल बनत होत्या त्या वेगळ्या होत्या, आता वेगळ्या आहेत. आधी
लाईक आधी सुपरस्टार होते, आता ऍक्टर्स आहेत. लाईक आधी सलमान खान वगैरे ह्या लोकांनी गाजवलेला आहे, ठीक आहे. आता मनोज वाजपेयी वगैरे किंवा पंकज त्रिपाठी वगैरे हे गाजवतात. कमाल आहे अगदी. खराच खूप खूप म्हणजे खूप गहन विषय होता हा, गहन प्रश्न होता. कारण याविषयी मी जेन्युइनली बरेच आर्टिस्ट बघितलेले जे खूप मेहनत करून ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेला आहे, असे बरेच आर्टिस्ट आहेत. आणि त्या आर्टिस्टला मग त्याची किंमत ही ओळखायलाच हवी लोकांनी. हा भाग झाला. आता वेगळा भाग अजून म्हणजे की मला माहिती आहे की तू व्हॉइस ओव्हरही देतोस, बऱ्याच डॉक्युमेंटरीजसाठी व्हॉइस ओव्हर दिलेला आहेस, स्टोरी टेलिंग केलेलं आहेस. तर मग हेही गुण म्हणजे तू सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करतोस? पण ऍक्सिडेंटल की ऍक्च्युली युअर व्हॉइस इज ट्रू गुड. म्हणजे मी जेव्हा कविता ज्या पद्धतीने तू प्रेझेंट केलीस त्यावरूनच तुझा आवाजावरचं तुझं ते काही असं ना भारत असतं आवाज आणि असं ते खूप छान वाटलं ऐकायला. तर मला जाणून घ्यायला आवडेल की डॉक्युमेंटरीज वगैरे ह्याही गोष्टी करतोयस, व्हॉइस ओव्हर करतोयस, तर त्याची कशी काय आवड निर्माण झाली आहे? सो माझा आधी आवाज खूप असा मम्मी सारखा होता माझ्या. लाईक फोन कोणी केला मी उचलला तर बोलायचं हा वहिनी सर कुठे. अरे बापरे. म्हणजे पप्पांना कोणी कॉल केला असेल. त्यानंतर मग जेव्हा थिएटर वगैरे जॉईन केलं किंवा अकॅडमीत जॉईन केलं तेव्हा आमचे राहुल रंजन सर म्हणून आहेत, त्यांनी आमच्या व्हॉइसवर काम केलं. आणि मग तेव्हापासून ते कंठ फुटणं वगैरे त्या एज मध्येच होतो मी, लाईक 19-20 त्या एज मध्ये होतो. आणि तेव्हा बेस आला आवाजाला. नंतर मग हे मी कविता वगैरे जे आहेत ते त्याचे रील्स वगैरे पोस्ट करत असायचो. सो 1-2 जणांनी बोलले की चांगले तुझा आवाज. मग ते व्हॉइस ओव्हरचं पण एक खूळ असं आलं मला. ऍक्सिडेंटली म्हटलं चला आपण कोणाला व्हॉइस ओव्हर देऊन बघूयात का. म्हणजे एका स्टुडिओमध्ये मी ऍड फिल्म केली होती. सो त्याचा मला फोन आला की ओमकार एक ऍडव्हर्टाईज आहे, मला ह्याच्यासाठी तुझा व्हॉइस पाहिजे 10 सेकंड. म्हटलं ठीक आहे, मी सॅम्पल पाठवतो तुला, बघ जमलं तर घे. मग त्याला आवडलं ते. आणि मग ती माझी पहिली ऍडव्हर्टाईज होती ऍज अ व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्याच्यानंतर मग मित्राने फोन केला की ओमकार, त्याच स्टुडिओमध्ये तो मित्र होता, नंतर त्याने चेंज केला की ओमकार एक महाराष्ट्राचा प्रोजेक्ट आहे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, सो तू देशील का व्हॉइस. तर पहिलं सॅम्पल पाठव, लाईक ऑडिशन सॅम्पल. म्हटलं ठीक आहे पाठवतो. मग त्याने पुढे पाठवलं त्याच्या सरांना. ओमकार चांगलं आहे, जात आहे तुझा व्हॉइस. म्हटलं करूयात आपण. मग त्याला आता लाईक 80 डॉक्युमेंटरीसाठी मी दिला. तर मग त्याला मध्ये मध्ये ह्या डॉक्युमेंटरीसाठी थोडासा बेस, नंतर थोडासा काहीतरी चेंजेस करून देत असतो ना, ते एकच नको वाटायला. खूप छान. आणि बरं सगळ्यात खूप अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ओमकार जे काही करतोय ना ते कमालच आहे. पण तू तुझं स्वतःचं कवितांचं पुस्तकही प्रकाशित केलंय, प्रेम चाफा, बरोबर? म्हणजे मी एकच कविता ऐकलेली आहे, मला आवडतील सगळ्या कविता ऐकायला. काश तू आज घेऊन आला असतास ते पुस्तक, बट इट्स ओके, काही हरकत नाहीये. मला प्लीज अवेलेबल कुठे असेल तर सांग, कारण मी एक कविता ऐकली तर आय कॅन अंडरस्टँड की त्यातल्या सगळ्या कविता किती गोड आणि सुंदर असतील. तर त्याविषयी काय सांगशील की कवितांचं तू पुस्तक वगैरे प्रकाशित केलंस आणि तो अनुभव काय? म्हणजे सहज केलं ते ऍक्च्युली. असं काय माझं प्लॅन्स नव्हतं की पुस्तक वगैरे प्रकाशित करण्याचं. पण एका दिवशी बघितलं की बाबा नोटपॅड उघडला आणि म्हटलं खूपच कविता आहेत आपल्याकडे. आणि 1-2 जण बोलले होते मला की माझी एक ताई आहे, काकांची मुलगी, ती मला म्हणाली ती ओमकार पुस्तक छाप ना तुझं एखादं. आणि तिथपर्यंत मी पुस्तक असं काहीतरी करत होतो की चला आपण करूयात. म्हटलं हिला आपण सरप्राईज देऊयात. वाव. तर काहीतरी मी ऑगस्ट 2021 नाही सॉरी 2022 ऑगस्ट 2021 तर मी ते पुस्तक छापलं. लाईक ते मी ऑनलाईनच एक पब्लिशिंग हाऊस आहे नोशन प्रेस म्हणून, तिथे मी त्यांना सॉफ्ट कॉपी सगळं सेंड केलं. आणि मग जसं काय म्हणतात त्याला, जसं डिमांड असेल तसं ते हे करून देतात, प्रिंट ऑन डिमांड. सो मी छापलं आणि त्याच्यानंतर घरच्यांना सांगितलं की हे माझं पुस्तक. आई ग, सरप्राईज. घरचे शॉक. नाही पण खूप खूप म्हणजे खूप जास्त मल्टीटास्किंग आहेस तू. आणि असं म्हणतात ना माणसाने कायम मल्टीटास्किंगच राहावं. तू कोणत्याही एकाच गोष्टीवर डिपेंड नाहीयेस. तू ऍक्टिंग करतोयस, तू छान कविता करतोयस, लिखाण खूप छान आहे तुझं, तू व्हॉइस ओव्हर करतोयस, बऱ्याच सगळ्या गोष्टी ऍट अ टाइम तुझ्या चालू आहेत. आणि असं असलं तरी तू इंजिनियर आहेस, सो हे विसरून चालणार नाहीये. मला तेवढं काय येत नाही, इलेक्ट्रिकल इंजिनियर असलो मी फक्त बल्ब लावतो.
फोल्डर चेंज करतो. इतकंही खरं नव्हतं सांगायचं ओंकार आपल्याला. बट खूप छान वाटलं तू आज इकडे आलास, बऱ्याच गोष्टींविषयी जाणून घेता आलं. तुला खूप शुभेच्छा आहेत तुझ्या पुढच्या भावी वाटचालीसाठी. आणि जो हा सिलसिला तू सुरू केलायस तो कधीच थांबू नये अशी मी देवाकडे प्रार्थना करते. आणि बस जाता जाता तुला विचारेन की तू पुढच्या काही वर्षांमध्ये स्वतःला कुठे पाहतोयस? स्वतःला मी एक चांगला माणूस म्हणून पाहतो आणि चांगला आर्टिस्ट म्हणून पाहतो. म्हणजे त्याच्यामध्ये सगळंच आलं, कवी, ऍक्टर आणि व्हॉइस ओव्हर ऍक्टर. नक्कीच. आणि तू जसं म्हणालायस तसं हे 100% असणार आहे. तू ऑलरेडी खूप चांगला आहेस, खूप ग्रेट आहेस, खूप करतोयस. बट इथून पुढेही असंच करत राहशील अशा शुभेच्छा तुला मी देते. आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच, तू आज वेळ काढून स्टुडिओला आलास आणि आमच्यासोबत छान दिलखुलास गप्पा मारलास आणि तुझ्या कविताही आम्हाला ऐकवल्यास. थँक्यू सो मच. तुम्ही मला इथे बोलावलं आचार्य 90 FM वर. मलाही छान वाटलं गप्पा मारून. तर श्रोते हो, आजच्या आपल्या ह्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या या तुम्ही प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. आणि या सेगमेंटमध्ये आरजे कोमल ओंकार सोबत इथेच तुमची रजा येते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.